तर आज मी करणार आहे मुगाच्या डाळीचे भजे. तर बेसन पिठाचे भजे खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता. तर ही डाळ मी सकाळी घातली होती भिजू, पण लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं काय मला मिक्सर चालू करता आला नाही. आता हे मी मिक्सरमधून काढणार. तर हे मिक्सरमधून काढल्यानंतर असं होतंय. तर इथं मी कांदा चिरून घेतला आहे. तर माझ्याकडे सध्या यातमध्ये घालायला ओवा आणि कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे मी ॲडजस्ट केलं. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की यामध्ये टाका. तर मी यात घालणार आहे एवढं तिखट आयतं आणि आपल्या चवीनुसार मीठ आणि हा कांदा. त्यानंतर हे सगळं काढून घ्यायचं. तर तेल तापलेलं आहे. आता मी टाकून बघते भजी. मुगाच्या डाळीचे भजे ना असे एकदम हे लागतात, कुरकुरीत. आता कोथिंबीर नसल्यामुळं काय माहिती कसे येतात. आपण फक्त 10 मिनटं जरी मुगाच्या डाळ भिजू घालून केलं ना तरी पण होतं. तर झालेले आहे भजे. आणि आता मी देते हर्षूला आणि हर्षूच्या पप्पाला. आपण रिव्ह्यू घेऊ थोडंसं गार होऊ द्या. हा हर्षू आले, 1 मिनिट. काय म्हणतो तो? लहान लेकरांना सांभाळून स्वयंपाक करणं म्हणजे लय अवघड आहे. तारीवर जोपर्यंत लहान ना तोपर्यंत लई येड्याने करत, एकदा मोठं झाल्यानंतर काही टेन्शन नाही. लहान तोपर्यंत लई जपवलं. तर मी देऊन येते ना. तर हर्षूच्या पप्पाचा आणि हर्षूचा रिव्ह्यू घ्यायचा आपल्याला. खाऊ सांग. ओ गरम असेल थोडं. हर्षू खा ना. ऐ तुम्ही खाऊन दाखव. तुम्ही खाऊन बघा ना कसं आहे. छान छान मुगा डाळीची ना. हो मस्त लागत. कडक लागतात नाही एकदम. कशी हर्षू? कोथिंबीर नव्हती ना त्याच्यामुळे मग ते वावा पण नव्हता. कसं आहे हर्षू? यू लाईक इट? तुला आवडलं का? घाला त्याला खूप. चला मी जाते बाकीचं करते.